नमस्कार. मागील एक 8 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये खरं तर आसमानी संकटाने थैमान घातलेलं आहे. त्यात खास करून आपण जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा तर अतोनात असं जीवितहानी पण झालेली आहे आणि वित्तहानी पण झालेली आहे. एक तर अगोदरच मराठवाडा हा पूर्णतः निसर्गाच्या पावसावर अवलंबून असलेला हा भूभाग आहे आणि हे राज्य सरकारला पण माहिती आहे. हे सगळं माहीत असताना प्रश्न असा पडतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते, त्यामध्ये जनावरांची हानी होते, माणसंही मृत्युमुखी पडतात, परंतु गेंड्याची कातडी पांघरून झोपलेल्या सरकाराला मात्र जाग येत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यात भरच भर म्हणून निश्चितच सांगेन की जे प्रमुख मीडिया आहे ती मीडिया फक्त संवेदनशीलता हरवून कुठेतरी काय दाखवते आहे. एखाद्या दिवशी महापूर आल्यानंतर त्याचं एखादं मिनिटाचं वृत्तलेखन म्हणा किंवा दाखवणं म्हणजे मीडियाचं कर्तव्य संपलं का? त्या विषयाला न्याय मिळाला का? कारण पूर परिस्थितीमध्ये आज काय आहे त्या नेमकं त्या शेतकऱ्यांपर्यंत ती मदत पोहोचलेली आहे का? आज हजारो हेक्टरवरची जी काही पिकं होती अक्षरशः तोंडामधला घास काढून घ्यावा तशा पद्धतीनं ते पिकं उद्ध्वस्त झालेली आहे. आणि हे सगळं झालेलं असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीची नंतर मीडिया दखल घेत नसेल तर लोकशाहीचा हा चौथा आधारस्तंभाला गंज लागलेली आहे, कीड लागलेली आहे आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे. एखाद्या वेळेस आपण मागं पाहिलं की गरज नसलेली बातमी आपण वारंवार दाखवली, अनेक दिवस दाखवतो, जसं की सुशांत सिंगचं प्रकरण असेल, श्रीदेवीचं प्रकरण असेल, हे सगळं मीडियामध्ये दिसतं आपल्याला. आणि 2-3 दिवसापूर्वीच मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा पावसामध्ये हाहाकार उडालेला आहे. अगदी छोटासा नाला सुद्धा नदीचं स्वरूप घेऊन समुद्राकडे धावतो आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामधली ही पिकाची नासधूस जर आपण पाहिली, त्याच्यानंतर या 3 दिवसामध्ये आपल्याला एकही मीडियाची बातमी दिसत नाही. आणि सरकार तर मदमस्त झालेला आहे. सरकारला तर त्याच्याशी काही देणे घेणं नाहीच असंच जणू दिसतंय आपल्याला. कायम मीडिया ही सरकारचा विरोधी पक्षातला माणूस असला पाहिजे तर खऱ्या अर्थाने न्याय मिळतो पहा. आणि हा आज न्याय दूर दूर दिसत नाही. म्हणून माझी या माध्यमातून विनंती आहे की आमची ताकद कदाचित कमी असेल, परंतु सांगणं एवढंच आहे सरकारला की पूर परिस्थिती ओसरलेली आहे. तुमच्याकडे सगळ्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांची अकाउंट नंबर आहेत, तुमच्याकडे बँक खाती नाहीत असातला भाग नाही. मग सगळी बँक खाती असताना आता लाडका भाऊ म्हणून या शेतकऱ्याकडे तुम्ही पाहणार आहात का? निवडणूक अजून 2-3 वर्षांना पुढे आहे. आता आपल्याला शेतकऱ्याला मदत द्यायची गरज नाही. निवडणूक आली की आपण काहीतरी फसवा आश्वासन देऊ शकतो, लाडक्या बहिणीसारखं काहीतरी फसव्या योजना आणू शकतो आपण आणि त्या माध्यमातून मग यांचा फायदा होईल. आणि कुठं फेडणार आहात पाप सगळं तुम्ही. आज शेतकऱ्यांची जर ही आपण अवस्था पाहिली, आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा शेतकऱ्यांचं हे दुःख पाहिलं. अनेक शेतकऱ्यांच्या भावना आहेत की रजाकाराचा काळ चांगला होता, त्या इंग्रजांचा काळ चांगला होता, कारण किमान ते भावनेसोबत तर खेळत नव्हते. आज काही शेतकऱ्यांना, जीव गेलेल्या शेतकऱ्यांना 5-5 लाखाची फक्त मदत जाहीर आहे, 1 रुपया मिळालेला नाही. किती भावनेसोबत खेळताय तुम्ही. मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, याला मड्यावरचं लोणी खाणं असं म्हणतात. तुम्ही कोणाच्या भावनेसोबत खेळताय? हा बळीराजा अन्नधान्य पिकवतो तेव्हा मायबाप सर्वांची पोट भरतात. सरकारने शेतकऱ्याबद्दलची संवेदनशीलता हरवू नये, निष्ठुरपणाचं वागणं त्यांनी दाखवू नये. त्यांनी निश्चित चांगले निर्णय घेऊन लवकरात लवकर कुठल्याही पद्धतीची कशाची तपासणी आली आणि कोण आहे ते तपासणी करणारे? तहसीलदार रोडच्या खाली उतरत नाही, तलाठी शेताच्या धुऱ्याच्या खाली उतरत नाही, आणि म्हणजे कुठली पाहणी करणार आहे? हे फक्त वेळ काढू धोरण आहे. म्हणून या सरकारी बाबूंना पण सांगणं आहे की तुम्ही तुमचं कर्तव्य व्यवस्थित केलं पाहिजे. तुमच्या भागातली कुठलीच रिपोर्ट अजून व्यवस्थितरित्या सरकारकडे गेलेली नाहीत
हा तुमचा आळस हा निश्चितच शेतकऱ्याचा शत्रू बनतो आहे, शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला आहे. म्हणून आज थोडीशी जास्तीची मेहनत करून या कर्मचारी प्रशासनातल्या बाबूंनी सुद्धा थोड्या पेना चालवल्या पाहिजे, थोडी पाये चालवली पाहिजे आणि सरकारकडे लवकरात लवकर रिपोर्टिंग करून सरकारकडून कशी आर्थिक मदत मोठ्या प्रमाणामध्ये लवकर त्या शेतकऱ्याला मिळेल, जेणेकरून त्याची विस्कटलेली कुटुंबाची, संसाराची, आयुष्याची घडी पुन्हा एकदा व्यवस्थित होईल आणि या भारत देशावर खऱ्या अर्थाने लोकशाहीवर खास करून त्याचा पुन्हा मजबूत विश्वास बसेल आणि संविधानाच्या मार्गाने त्याला न्याय हक्क मिळावेत या अपेक्षा निश्चित आहेत आणि ह्या अपेक्षा सरकार पूर्ण करेल अशा विश्वासासह थांबेल. परंतु मीडिया म्हणून आम्ही निश्चित आवाज उठवत राहू आणि येणाऱ्या काळात जर या काही दिवसामध्ये पूर परिस्थितीमधल्या शेतकऱ्यांना, पूर बाधित शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मजुरांना जर सरकारने मदत केली नाही तर याची निश्चित उग्र आंदोलन हे शेतकरी उभा केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी धारणा मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आता निर्माण होताना आम्ही पाहतो आहोत.